विमानसेवा सुरू करताना सर्वसामान्य माणसं विमानस्वारीचा आनंद घेऊ शकतील असे दावे अमरावतीतून विमानसेवा सुरू करण्याच्या वेळी करण्यात आले होते। मात्र आता या दाव्यातील ओलपणा बाहेर आला आहे। अमरावती मुंबईचं 9 जूनचं तिकीट चक्क 17,850 रुपये एवढं आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात भाडं आकारल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह श्रीमंत देखील प्रवास करू शकणार नाहीत अशी स्थिती आता निर्माण झाली आहे। अमरावती मुंबई विमानसेवा सुरू करताना MADCच्या पत्रपरिषदेत सांगण्यात आलं होतं की क्षेत्रीय उड्डाण योजनेच्या अंतर्गत अमरावती मुंबई विमानसेवेचे तिकीट सर्व टॅक्ससह 2,499 रुपये राहणार आहे। यासह ATR 72 फ्लाइटच्या 72 पैकी 36 आसनांचा भार सरकार घेणार होती, तर 36 एअरलाइन्स एअर घेणार होती। सोबतच क्षेत्रीय उड्डाण सेवेच्या विमानात चढउतार दर आकारले जाणार नव्हते। मात्र या फ्लाइटचं तिकीट नेहमीच महागडं असतं। आतापर्यंत मुंबई अमरावती फ्लाइटचा रेट 8 ते 9,000 रुपये एवढा होता। मात्र आता 9 जूनचं मुंबईचं तिकीट 17,850 रुपये आहे। विशेष म्हणजे फ्लाइटमध्ये अनेक सीट खाली राहत असल्याचा आरोप केला जातोय। असं असताना मग या फ्लाइटमध्ये चढ उताराचे तिकीट दर कशाला लावले जात आहेत? काही दिवसाअगोदर नितीन मोहोड यांनी आरोप केला होता की हेतुपुरस्सरपणे फ्लाइटचं तिकीट चढ्या दरानं आकारलं जातंय, तर प्रवाशांची संख्या कमी होईल आणि त्यानंतर हे कारण समोर करून विमानसेवा बंद पाडण्याची शक्यताही नाकारता येत नाही।